आणि विशाल कोळी पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. श्री संतोष रामचंद्र कोळे यांना विनंती असेल आपण कृपया करून व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आणि घरच्या मैदानावरती खेळताना सचिन शेठ घरत सचिन शेठ भगत आज लक्ष असतील घरून पुन्हा एकदा, कारण ताकदवर खेळ करण्यामध्ये माहीर आहेत. परंतु आपल्या घरच्या मैदानावरती आज सर्व या मैदानाचे उणेदुणे सर्व काही माहीत असताना कशा पद्धतीने खेळ होईल हेही पाहायला मिळेल. MTC लाईव्हच्या माध्यमातून आपण लाईव्ह आहोत. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं जे मैदानावरती उपस्थित आहेत तसेच सर्व क्रीडा रसिक जे की लाईव्हच्या माध्यमातून मॅच पाहत आहेत अशा सर्व क्रीडा रसिकांचं मी पुन्हा एकदा अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतोय. पूर्वार्धामध्ये पहिल्या इनिंगमध्ये दुसऱ्या मॅचच्या जिकडे वहाळ आणि शेलगर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून वहाळ संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. पूर्वार्धामध्ये ऐकूया श्री सुयोग कोळे यांना. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच राजकिरण कोहली सर. 40+ मास्टर्स उलवे आयोजित 40+ मास्टर्स कप 2025 हे भव्य दिव्य संयोजन महेश्वर शेलगरच्या या भव्य दिव्य मैदानावरती एक सुसज्ज सुनियोजित आणि अगदीच प्रगतशील उलवे नोड होत असताना मात्र सर्व कडून मात्र आपण पाहतोय एक भरभक्कम असं मैदान जे की सचिन शेठ घरत यांच्या माध्यमातून शेलगर गावासाठी खरं तर उभारण्यात आलंय. मॅच सुरू होत आहे वहाल आणि शेलगर. वैयक्तिक पहिलं षटक प्रशांतजी भगत. पहिला चेंडू स्लोवर वन झेलची संधी, ही मात्र संधी सोडणार नाहीये. झेल टिपला गेलाय. पहिली विकेट, फर्स्ट विकेट डाऊन. पहिला हादरा मात्र वहाल संघाला. करत असणाऱ्या वहाल संघाला मनोजच्या स्वरूपामध्ये शेलगर संघ मात्र फिल्डिंग करतोय. नाणेफेकी जिंकल्यानंतर मात्र शतकक्षणाचा निर्णय घेतलाय. पहिल्या षटकामध्ये मात्र पहिल्या चेंडूवरती वर्चस्व निर्माण केलं गेलंय. गोलंदाज आहेत प्रशांत. पुढचा चेंडू यावेळेला मात्र बॅटच्या रडार मध्ये आलाय. चेंडू उडवलाय अगदी लॉंग ऑनच्या वरून. माइटी हिट, षटकार. फॉर टॅट जशास तसं प्रत्युत्तर. विकेट मिळवली. नवीन फलंदाज मैदानामध्ये आले. अगदी आपण पाहतोय पॅव्हेलियन मधून सेट होऊन आलेत की काय. सुहास पाटील यांची फलंदाजी आपण पाहिलीत. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना लॉंग ऑनच्या दिशेने मात्र मारलेला हा षटकार पाहायला मिळालाय. नेक्स्ट बॉल. यावेळेला लेट कटचा प्रयत्न राहिला. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झाले. अगदी मात्र आपण पाहतोय थर्ड मॅन रिझन मध्ये दुसराही क्षेत्ररक्षक फंबल झाला. एक धाव पळून पूर्ण केली गेले. दुहेरीचा प्रयत्न होता परंतु नकार दिल्या. तो खऱ्या अर्थानं आपण पाहतोय उमेश या फलंदाजानं एक धाव मात्र मिळेल. टोटल धावसंख्या एका धावेच्या सहाय्यानं पोहोचते ती 7 या धावसंख्येवरती. सचिन शेठ घरत यांना आपण इन ऍक्शन पाहतोय या सामन्यामध्ये फिल्डिंग करत असताना अगदी काऊ कॉर्नर रिझन मध्ये, ज्यांच्या माध्यमातून हे भव्य दिव्य मैदान शेलगर गावासाठी मात्र प्रस्थापित करण्यात आलाय. यावेळेलाही मात्र बॅटच्या रडार मध्ये आलाय आणि आपण पाहतोय ज्या खेळाडूची चर्चा करत होतो त्यानं मात्र स्ट्राईक एंड घेतलं आणि मात्र हा पाठवून दिलाय लॉंग ऑनच्या बाहेर. आणखीन एक षटकार. विकेटची अपील पाहायला मिळाली परंतु या चेंडूवरती मात्र मिळेल ती एक धाव. एका धावेने संघ पोहोचतोय. लेग बाईच्या स्वरूपात असेल. पंचांनी इशारा करायचा आहे. लेग बाईच्या स्वरूपात ही धाव असेल. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 14 धावसंख्या.
पहिलं षटक मार्गस्थ आहे. 2 षटकार मात्र आल्यानंतर कमबॅक करण्याचं काम केलं जाईल का? आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती विकेट आली, त्यानंतर मात्र कोणतंही दडपण या फलंदाजांनी घेतलं नाहीये. यावेळेला मात्र हलक्या हाताने खेळून काढला, अगदी कार्पेट ड्राईव्ह पद्धतीनं डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूवरती येतील, उचलतील, फेकतील, त्यावर मात्र आपण पाहतोय 1 धाव पळून पूर्ण केली जाते. पहिल्या षटकाचा वाज विकेट संपलाय. प्रशांत यांचं हे षटक समाप्त झालंय. धावसंख्या धावफलकावरती आहेत त्या सांघिक दुसरं षटक सचिन घरत हे आलेत. दुसरं षटक फेकण्यासाठी धावसंख्या धावफलकावरती आहे. पहिल्या षटकामध्ये ती 15. इथून मात्र नक्कीच आपण पाहतोय फलंदाजी करत असताना संघ वाहल संघ जी 2 फलंदाज मैदानामध्ये आहेत, उमेश आणि सुहास. यांना मात्र नक्कीच कंबर कसावी लागेल या षटकामध्ये. 15 धावसंख्या जरूर आल्यात पहिल्या षटकामध्ये, परंतु इथून मात्र नक्कीच संघाला सुस्थितीमध्ये न्यावं लागेल. यावेळेचा मात्र प्रयत्न राहिला, बाउन्सर अटेम्प्ट केला गेला, परंतु पंचांचा इशारा आलाय वाईड. हा अवांतर चेंडू असेल. पहिला चेंडू अवांतर फेकला जाईल, तो सचिन घरत यांच्या माध्यमातून एक अवांतर धावसंख्या खर्ची केली जाईल. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 16 धावसंख्या. शेलगर संघ मैदानामध्ये करतोय फिल्डिंग आणि बॅटिंग करत असणारा संघ वहाल संघ पाहतोय पुन्हा एकदा अगदी बॅटच्या टो एंडला हा चेंडू लागला असावा. आपण पाहतोय वेगवान चेंडू होता. बॅट फक्त आपण पाहतोय फलंदाजानं दिशा देण्याचं काम करायचं होतं, परंतु बॅटच्या टो एंडला चेंडू लागल्यानंतर थर्डमॅन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कोणती धावसंख्या चेंडूवरती अर्जित केली जाणार नाहीये. डॉट बॉल. यावेळेला आणखीन एक टप्पा पडल्यानंतर अनपेक्षित उचली, अगदी जवळून मात्र चेंडू गेलाय. फटका नक्कीच खेळायचा होता ऑन साइड कडे, परंतु बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही. जिथं संपर्क नाही तिथं उत्पत्ती नसते, आणि अशा रीतीने मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आणखीन एक डॉट बॉल. यावेळेला फ्रंट फुटवर आलेत, फटका सजवलाय. झेलखाली क्षेत्ररक्षक आहेत, परंतु क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देत चेंडू झालाय फरार. हा मात्र आलाय षटकार. मध्ये काहीसा पुत्र झाला, मराठ्यांच्या रक्ताने या भगवा इतिहास लिहिला. जात धर्माचा शत्रू नव्हता तो आधार दिली दुबल्याला, त्रिवार असावा मुजरा या गड किल्ल्यांच्या श्रीमंताला. असं छत्रपती शिवरायांचं गीत आपण ऐकलं. आणि मैदानामध्ये आपण पाहतोय सचिन घरत यांच्या माध्यमातून आणखीन एक डॉट बॉल फेकला गेलाय. या षटकामध्ये आपण पाहतोय 3 डॉट, एक षटकार आलाय. पुढचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आणखीन एक वेगवान चेंडू, अगदी अचूक टप्पा आणि भेदक मारा पाहायला मिळाला. या दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्येवरती रोख लगावण्यात आलाय. एक षटकार, एक अवांतर वगळता आपण पाहतोय 4 डॉट चेंडू फेकले गेलेत. एक गुड बॉलिंग पाहायला मिळते सचिन घरत यांची घरच्या मैदानावरती खेळत असताना, होम ग्राउंड वरती खेळत असताना. आणखीन एक बॅक टू बॅकचा तिसरा चेंडू निर्धाव फेकलाय. काय कमबॅक आहे पहा. पहिला चेंडू वाईड, त्यानंतर 2 डॉट चेंडू षटकार आला, परंतु त्या षटकाराचं कोणतंही दडपण पाहायला मिळालं नाही. नंतरचे 3 डॉट चेंडू सचिन घरत यांच्या माध्यमातून फेकताना आपण पाहिलं. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. टोटल धावसंख्या आहे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या वहाल टीमची 22 धावसंख्या धावफलकावरती. तर आयोजकांच्या माध्यमातून सूचना आल्या. नेक्स्ट मॅच असेल नावाखाडी आणि शिवाजीनगर. दोन्ही टीम्सला विनंती, आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस विन करण्यासाठी अगदी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. टॉस का बॉस या आमच्या अतिथी मंचावरती केला जाईल. नावेखाडी आणि शिवाजीनगर नेक्स्ट मॅच आपल्या समोर येईल. 40+ मास्टर्स उलवे आयोजित डे नाईटची ही 40+ मास्टर्ससाठी अगदी मेजवानी मात्र पेश केली गेली. उलवा संघाकडे मात्र असलेलं हे यजमान पद आपण पाहतोय. खरं तर उलवे नोडमधील हे 14 संघ आहेत. वर्षभर मात्र आपल्या ह्या एक धाव आरोग्यासाठी
या मात्र उक्तीप्रमाणे नक्कीच खेळत असतात. सकाळी 6 वाजल्यापासून मैदानावरती प्रॅक्टिस, दररोजची प्रॅक्टिस आणि शरीरामध्ये आपण पाहतोय 40+ नंतर काहीशी नक्कीच मंद हालचाली होत असतात. परंतु हे सामने पाहत असताना कुठेही वाचत नाहीये की आपण 40+ सामने पाहतोय. एक जबरदस्त लढत पाहायला मिळते. पहिली लढत आपण पाहिली तर न्हावा विपक्ष खारकोपर, तब्बल 108 धावांचं टार्गेट खारकोपर संघाचं राहिलं. ते मात्र चेस करत असताना न्हावा संघाची दमछाक झाली. तदनंतर मात्र आपण पाहतोय ही लढत वहाल विपक्ष शेलघर. 2 षटकामध्ये जमवल्या गेल्या धावसंख्या 22. तिसरं षटक अशोक आलेत. यू मिस, आय विल बी डेफिनेटली हिट. त्रिफला उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय. आणखीन एक विकेट डाऊन. वहाल संघाला आणखीन एक मोठा हादरा. चांगला फटका पाहायला मिळतोय. अगदी कार्पेट ड्राय पद्धतीने हा चेंडू खेळलाय. एक धाव पण दोन्ही क्षेत्ररक्षक एकाच एंडला होते. अचूक एंडला जर थ्रो आला असता तर कदाचित फलंदाज बादी होऊ शकला असता, परंतु तसं काही घडताना पाहायला मिळत नाहीये. एक धाव मात्र नक्कीच या चेंडूवरती मिळेल. टोटल धावसंख्या होते ती धावफलकावरती 23. तिसरं षटक आपण पाहतोय गोलंदाज तळतोय अशोक भगत. पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट मिळाली. तदनंतर मात्र नक्कीच एक सिंगल धावफलकावरती ऍड केली गेली आहे. जबरदस्त कामगिरी शेलघर संघाकडून मात्र आपण पाहतोय. यावेळेला मात्र लेग स्टिकच्या अगदी बाहेरचा चेंडू. चांगली कामगिरी गोलंदाजी करत असणाऱ्या अशोक भगत या गोलंदाजांची आपण पाहतोय शेलघर संघाकडून. तिसरं षटक फेकत असताना यावेळेला फ्रंट फुटवर आले, परंतु नक्कीच फटका मात्र सजवता आला नाहीये. बॅट चेंडू जर तितकंसं चांगलं मिसकूट पाहायला मिळालं नाहीये. मिस टायमिंग स्ट्रोक आणि हा मात्र चेंडू पाहिला तर आपण शॉर्ट स्क्वेअर लेगला फील्ड केला गेला. तद्वर मात्र आपण पाहतोय एक धाव अर्जित केली जाते. पुढचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अशोक भगत यांच्या या चेंडूवरती मात्र अगदी क्लिक झालाय, कनेक्ट झालाय आणि चेंडू मात्र पाठवून दिलाय अगदी मिड ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा मात्र येतोय षटकार. फलंदाज कल्पेश घरत यांच्या माध्यमातून हा षटकार खेळला गेलाय. आणखीन एक फुल टॉस आणि या वेळेला मात्र भिरकावून दिलाय. क्षेत्र निवडलंय अगदी स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा मात्र आलाय माइटी हिट असा लॉंग हिट षटकार. मिळते ती आपल्याला पाहतोय. फलंदाज कल्पेश घरत वहाल संघाकडून मात्र तारणार ठरण्यासारखी ही फलंदाजी करत असताना मैदानामध्ये आग ओकणारी फलंदाजी. बॅक टू बॅकचे 2 षटकार. या फलंदाजीला मात्र रोख लगावा लागेल अशोक भगत यांना. नक्कीच चांगली फलंदाजी करत असताना टोटल धावसंख्या आपण पाहतोय 37.
यावेळेला ही ऑन साइड कडे नक्कीच मोठा फटका खेळायचा होता, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक आणखीन एक कार्पेट ड्राईव्ह पद्धतीने हा फटका खेळला गेलाय. धावसंख्या मात्र या चेंडूवरती मिळतील त्या आपण पाहतोय चिताच्या चपलाईनं मात्र दोन्ही फलंदाजांमध्ये चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावा मिळतील. तिसऱ्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीअखेर प्रथम फलंदाजी करत असणारा वहाल संघ पोहोचलाय 39 या धावसंख्येवरती. प्रति षटकामध्ये आपण पाहतोय 13 ची गती राखली गेली आहे. अजूनही 2 षटकं बाकी आहेत. या 2 षटकामध्ये वार पलटवार पाहायला मिळतील. किती आक्रमण केलं जाईल फलंदाजांच्या माध्यमातून, की कोणती रणनीती आणि कोणती मात्र नक्कीच भेदक मारायची रणनीती आखली जाईल का या गोलंदाजाच्या माध्यमातून ते मात्र पाहावं लागेल. शेलघर संघाकडून चौथ्या क्रमांकासाठी गोलंदाजीसाठी आलेत समीर म्हात्रे. यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 15 धावसंख्या, तदनंतर मात्र 7 धावसंख्या आणि या षटकामध्ये आपण पाहिलं तर 17 अशा रीतीनं 39 धावसंख्या धावफलकावरती आहेत. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. वहाल संघाला नक्कीच अजूनही संधी आहे मोठी धावसंख्या उभारण्यासाठी. 12 चेंडू अजूनही फेस करायचे आहेत या फलंदाजांना. 2 फलंदाज मैदानामध्ये तग धरून उभे आहेत. डाव सावरलाय खऱ्या अर्थानं तो वहाल संघाचा. सुहास आणि कल्पेश या 2 फलंदाजांच्या माध्यमातून सुहास स्ट्रायकिंग कडे आपण पाहतोय. समीर यांचा पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा, क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं, यॉर्कर लाईनचा हा चेंडू अगदी अचूक टप्प्यावरती फेकला गेला आणि यावरती मात्र कोणतंही प्रतिउत्तर नव्हतं फलंदाजाकडे. सुहास या फलंदाजाकडे कोणतंही प्रतिउत्तर नव्हतं. अगदी खोलवर टप्प्याचा हा चेंडू पूर्णपणे मात्र बीट झाला. डॉट बॉल आलाय. नेक्स्ट बॉल. समीर यांचा हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो. यॉर्कर लाईनचा चेंडू फेकायचा होता, परंतु यावेळेला फ्रंट फुटवर आले आणि इथून मात्र फटका सजवला जरूर. क्षेत्ररक्षक झालेत फंबल. हा मात्र येतोय आणखीन एक चौकार. त्रेचाळीस धावसंख्या धावफलकावरती. धावसंख्येला आकार देण्याचं काम मात्र या फलंदाजाच्या माध्यमातून केलं जात आहे. पुन्हा एकदा फुल टॉस. यावेळेला मात्र नक्कीच आणखीन एक चांगला फटका. बॅक टू बॅकचा दुसरा चौकार सुहास यांच्या बॅटमधून. संघाला मात्र सुस्थितीमध्ये नेण्याचं काम या फलंदाजाच्या माध्यमातून केलं जात आहे. समीर म्हात्रे यांच्यावरती मात्र आक्रमण केलं गेलं. तदनंतर मात्र पाहिलं तर शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू खेळत असताना मात्र पूर्णपणे चकलाय तो सुहास हा फलंदाज आणि इथून मात्र बॅटची अप्पर एज घेऊन यष्टीरक्षकांच्या हातामध्ये विसावलेला हा चेंडू विकेट मिळवून देईल. आणखीन एक फलंदाज बॅक टू द डगआउट. आपण पाहतोय समीर याचं कमबॅक पाहायला मिळतंय. आणखीन एक डॉट बॉल. पहिला चेंडू आपण पाहिलं तर डॉट, तदनंतर 2 चौकार, तदनंतर विकेट आणि हा आलेला डॉट बॉल. समीर म्हात्रे यांचं कमबॅक पाहायला मिळतंय. 8 धावसंख्या आतापर्यंत खर्ची केल्या. चेंडू फेकले 5. शेवटचा चेंडू या षटकातील असेल. टोटल धावसंख्या धावफलकावरती आहे 47. फ्रंट फुटवर आलेत. फटका चांगला आहे. 2 क्षेत्ररक्षक आहेत जरूर दूरवरती. यावेळेला मात्र एका टप्प्याने चेंडू हातामध्ये जाईल क्षेत्ररक्षकाच्या. तद्वार मात्र आपण पाहतोय 2 धावा मात्र नक्कीच पूर्ण केल्या जातील. 2 धाव संख्या धावफरकावरती ऍड केली जाईल. टोटल धावसंख्या आपण पाहतोय. यजमान संघ आज जरी वहाळ असला तरी घरचं मैदान मात्र महेश स्पोर्ट्स शेलघरचं आहे
आणि अशा वेळेला जरूर पाहिलं तर समोर जी जोडगोळी आपण पाहतोय आघाडीची जोडी, प्रारंभिक जोडी सचिन शेठ भगत आणि निश्चितच प्रशांतजी भगत, कॅप्टन ऑफ द टीम, संघाचा संघनायक, लीडर, म्होरक्या, म्हणजे संघाला नेहमीच योग्य दिशेने नेणारे. वहाल संघ आपला प्रतिनिधी कृपया करून पाठवा अशी विनंती आहे. माऊली मनोहर. जाऊया मॅच कडे पुन्हा एकदा. ह्या दुसऱ्या सत्रामध्ये दुसऱ्या मॅचच्या माऊली गोलंदाजीच्या बोहल्यावरती 68 धावांचा पाठलाग करताना पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू सोडून देण्याचा प्रयत्न केला गेला होता प्रशांत भगत यांच्या माध्यमातून, परंतु पहिला चेंडू अगदीच निर्धाव फेकलाय. 13.60 च्या सरासरीने धावा चेस करायच्या आहेत, त्या म्हणजे 68. यावेळेला चेंडू उचललाय, चांगला कनेक्शन आहे का? झेल खाली क्षेत्ररक्षक, कोणत्याही प्रकारची गडबड नाहीये, पकडलाय झेल, संपलाय. संघनायक प्रशांत भगतचा खेळ. इथे मात्र निश्चित स्वरूपामध्ये पहिला गडी कोणत्याही प्रकारची धाव न करता बाद झालाय. खऱ्या अर्थाने प्रशांत भगत यांनी बॅटिंग करून दाखवली होती खाडीच्या मैदानावरती, जबरदस्त बॅटिंग. परंतु आता मैदानाच्या मधोमध आपण पाहतोय क्रिकेटच्या पटलावरील सर्वात मोठं नाव जे म्हणजे सचिन, आणि आता शेलगर संघाचे जे दोन महत्त्वाचे मोहरे, महत्त्वाचे फलंदाज, वन डाऊन आणि ओपनिंगचे बॅटर सचिन शेठ घरत आणि सचिन शेठ भगत, ही जोडी जर टिकली तर मात्र अगदीच शेलगर संघ मॅच कुठच्या कुठे घेऊन जाऊ शकतो. ऑफस्टमच्या बाहेर काय गोलंदाजी, सुमार गोलंदाजी. माऊली म्हणजेच मनोहर, कोणत्याही प्रकारची आत्तापर्यंत गडबड नाही आहे. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, तिसरा चेंडू मात्र सचिन शेठ घरत यांना काही समजलं नाही आहे, पूर्णपणे फसवून गेलाय. स्विंग आणि मिस पाहायला मिळाला. 68 धावांचा चेस आहे. घरच्या मैदानावरती आपल्या गावकऱ्यांच्या नजर लागतील. आज सचिन शेठ घरत असतील, सचिन शेठ बघत असतील, इथून धावा बनतील का? फटका हवेमध्ये होता, चांगला कनेक्ट केलाय, पंचांनी नो घोषित केलाय. ह्या वेळेला मात्र चेंडू हवेमध्ये असताना झेल कदाचित होईल की नाही, तोपर्यंत नो चेंडूवरती जरूर 2 धावा मात्र मिळवल्या गेल्यात. वेस्ट हाईटचा हा बीमर आहे, त्यामुळे पंचांनी लगेचच घोषित केला. आणि 40+ मास्टर्सच्या ह्या नियमावलीमध्ये 9 मध्ये फ्री हिट नाही आहे, त्यामुळे 1 धाव जरूर मिळेल, परंतु गोलंदाजाला मात्र तंबी असेल, कारण एक वेस्ट हाईटचा 9 झालेला आहे. पुढे तुम्हाला मात्र बीमरसाठी विचार करावा लागेल. ऑप्शनच्या बाहेर काय बॅकफुटला येऊन पंच केला, क्षेत्ररक्षक त्या बाजूला होता, कदाचित कॅच घेण्याच्या प्रयत्नामध्ये जबरदस्त अशी कामगिरी. कल्पेश आज रुपेश जबरदस्त असं धावता मात्र कदाचित त्यांची संधी होती कॅच पकडण्याची, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं केलंय. 2 धावा मिळतील जरूर. कुठेतरी आता शेलगर संघ धावसंख्येला आकार देण्याच्या मार्गामध्ये आहे. धावसंख्या आपण पाहतोय 5, ज्याच्यामध्ये 2 दुहेरी आणि 1 नो बॉल अशी धावसंख्या आतापर्यंत धावफलकावरती. ऑफस्टमच्या बाहेर चांगला कट केलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट. ऑफस्टमला पॉइंटला बरोबर पकडलंय सुशील, मात्र इथं मात्र सुंदरसा झेल पकडतात, फलंदाज बाद.
फलंदाज मात्र पॉइंट मध्ये बरोबर पकडला गेला. सुशील म्हात्रे यांनी मात्र जी कामगिरी करून दाखवली, कॅच अतिशय जबरदस्त पकडली. गुणसंख्या लेखनाचं काम म्हटलं तर प्रणय पाटील, प्रणय म्हात्रे मोरावे म्हटलं तर कोणत्याही प्रकारची चूक नसते. सुवाच्य लेखन, जबरदस्त कामगिरी. प्रणय म्हात्रे मॅन फ्रॉम मोरावे, आपल्या उलवे नोटचा आश्वासक असा हा गुणसंख्या लेखक. प्रवीण ह्यावेळेला मात्र शफल होऊन करण्याचा प्रयत्न केला गेला होता, पूर्णपणे फसलाय. संधी होती परंतु पहिलं षटक आवडलं असेल तर मनोहरसाठी टाळा देऊया. खूप सुंदर षटक मात्र हाताळलं. पहिल्या षटकाच्या अंती आपण धावसंख्या पाहतो, म्हणजे त्या 2-5. तसेच 13.60च्या सरासरीने धावायचं होतं, 13.60च्या सरासरीने धावायचं होतं. आता मात्र पहिल्या षटकामध्ये धावसंख्या फक्त आणि फक्त आल्या त्या निश्चितच 5. अजूनही 63 धावा. आता मात्र जवळजवळ 15च्याही पुढे आस्किंग रन रेट जाऊन पोचलाय. त्यामुळे शेलगर संघाला कदाचित इथून थोडंसं गेअर अप करावं लागेल, एक्सलेटरवरती पाय द्यावा लागेल, कारण वेग पकडावा लागेल. वेग जर पकडायचा असेल तर अचूक फटकेबाजी. मग अचूक फटकेबाजीमध्ये आज आपण सातत्याने नाव येईल मंगेश देशमुख खारकोपर, ज्यांनी पहिल्या सत्रामध्ये पहिल्या मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी केली. आकाश पाटील त्यांचंही नाव येईल, ज्यांनी अर्धशतकी खेळी केली. आणि या मॅचच्या पहिल्या सत्रामध्ये निश्चितच कल्पेश आणि सुहास यांनी जी फलंदाजी केली अशी फलंदाजी करावी लागेल. कल्पेश घरात एक जबरदस्त असा गोलंदाज वाहट संघासाठी 40+ मध्ये समोर आहे. सचिन शेठ भगत, इथून मात्र संधी असेल. सचिन शेठ भगत एक षटक थांबून खेळणं किंवा मैदानावरती राहून खेळणं महत्त्वाचं असेल. हे षटक महत्त्वपूर्ण असेल. चांगला फटका आहे, हुशारीने खेळलाय, ताकदपेक्षा नजाकत पाहायला मिळाली. हा आलाय अतिशय महत्त्वाचा चौकार. गोलंदाज असेल किंवा फलंदाज असेल, मॅच कुठे चालली त्यांना कान मंत्र देणं. मॅच कुठे होती, मॅच मध्ये आतापर्यंत नॉन स्ट्राईक एंड पर्यंत सचिन बघत असतील, परंतु पहिल्याच चेंडूवरती हलक्या हाताने एक पुश केला, चेंडू गेला चौकाराकरता, आपलं खातं खोललंय. संघाला मात्र थोडंसं धावसंख्येमध्ये हायसं केलंय. हलक्या हाताने मात्र ड्राईव्ह केलं, हे महत्त्वाचं आहे. यावेळेला दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? डेंजर एंडला मात्र पाहिलं तर प्रवीण इथे मात्र बाद होऊन तंबूच्या आश्रयाला जाईल. आपण पाहतोय असं अद्ययावत मैदान पाहताना अगदीच आनंद होतो. शेलघर म्हणजे नेत्यांचा गाव म्हटलं जातं, खऱ्या अर्थाने करून दाखवलं. नेते ज्या गावामध्ये असतात त्या गावामध्ये कदाचित भ्रष्टाचार पाहायला मिळतो, परंतु शेलघर गावामध्ये तुम्ही एंट्री केली की 3 कमानी पहा, डौलाने उभे राहिलेल्या 3 कमानी असतील, सुंदर सुंदर रस्ते असतील, उंच भव्य दिव्य बंगले असतील आणि एवढं सुंदर हाय मास्क लावलेलं हे मैदान असेल. खरोखर सर्व नेते मंडळींचं कौतुकाने आभार करावा लागेल, अशा गावाचं निर्माण ज्यांनी केला. इथे मात्र पाहिलं तर कल्पेश घरात जबरदस्त गोलंदाजी. आतापर्यंत पहिला चौकार आल्यानंतर थांबवले जरा. संदेश म्हात्रे नवीन फलंदाज आपण पाहतोय. जास्तीत जास्त म्हात्रे या शेलघर संघामध्ये पाहायला मिळतात. फटका चांगला आहे, लॉंग ऑफ क्षेत्राकडे क्षेत्ररक्षण चांगलं, परंतु थोडासा
कॅचचा प्रयत्न केला गेला होता, एक धाव पूर्ण केली जाते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? तिसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे आणि यस सक्सेसफुल झालाय. प्रयत्न करावे लागतील. ट्राय टू ट्राय बट डोंट क्राय. एक महत्वाची अशी म्हण जी अगदीच हायस्कूलला असताना बऱ्याच वेळेला म्हटली जायची. ट्राय टू ट्राय बट डोंट क्राय. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे, असे प्रयत्न करून दाखवले. धावसंख्या आपण पाहतोय निश्चितच 14च्या घरामध्ये. 2 to go. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. निश्चितच सचिन भगत आपण पाहतोय, एक ताकदवर फलंदाज. संधी आहे आणि फुलटॉस चेंडू, संधीचं सोनंही करावं लागेल. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? सुंदर जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. असंच क्रिकेटचं सूत्र आहे. मग विराट कोहली पहा ना, ज्यावेळेला धावा मोठ्या येत नसतात ना, एकेरी दुहेरीमध्ये धावा बनवत असतात. हेच कल्पेश धावसंख्या आहे धावफलकावरती 16. शेवटचा चेंडू आहे दुसऱ्या षटकातला. 1 to go. धावसंख्या या षटकामध्ये थोड्याशा जमल्यात, कारण एक तिहेरी एक चौकार पाहायला मिळाला होता, त्यामुळे धावसंख्या एक दुहेरी आता पाहायला मिळाली. धावसंख्या जमल्यात. शेवटचा चेंडू आहे. सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू. कल्पेशला जो चेंडू फेकला गेला होता तोच चेंडू कल्पेशने फेकलाय, कारण शेवटचा चेंडू सचिन भगत यांनी याच ताकदीचा कल्पेशला फेकला होता. कल्पेश ही सांगतोय हम भी किसी से कम नहीं है. यहाँ पे 2 ओवर मुकम्मल होने के बाद कुल रन संख्या जड़ चुकी है 18. 3 विकेट के नुकसान कर. ज्यांनी पहिलं षटक अतिशय सुपर्ब हाताळलं, फक्त 5 धावा देताना 2 विकेट्स मिळवल्या. तदनंतर कल्पेशनेही अगदी चांगलं षटक हाताळण्याचा प्रयत्न केला. त्याच्या षटकामध्ये पाहिलं तर 13 धावा गेल्या, 1 रनआउटची विकेट मिळाली. सुहास पाटील आलाय. फटका उचललाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाईल की कल्पेश येईल झेल खाली. अगदीच ताकदवर प्रयत्न केले गेले होते. हाताला चेंडू स्पर्शही केला होता, परंतु थोडेसे मात्र प्रयत्न कमी झाले. 1 धाव मिळेल सुहास पाटीलच्या पहिल्या चेंडूवरती. निश्चितच इथून मात्र मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल शेलगर संघाला. इथून थोडंसं फटकेबाजीकडे लक्ष द्यावं लागेल, कारण अजूनही 17 चेंडू 49 धावांची गरज आहे. एक मोठं षटक मॅच शेलगर संघाकडे आणि 1 विकेट मॅच वहाल संघाकडे. हे सध्याचं सूत्र आहे या मॅचचं. परंतु असं म्हटलं जातं की तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न वालूचे कण रगडतात तेलही गळे. चेंडू मात्र चाललाय हाय अँड हँडसम, लॉंग अँड स्ट्रॉंग. सचिन शेठ भगत ब्रँडेड षटकार. अप्पर एंडला लागला होता, तरीही चेंडू एलिव्हेशनने बाहेर जाऊ शकला. कारण एकच आहे, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस केली जाते भरपूर. यावेळेलाही स्क्वेअर ऑफ द विकेट, मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू चाललाय आर पार, सीमा पार. षटकार. सचिन शेठ भगत नावाचं वादळ जर घोंगावलं तर शेलगर संघाला विजय दूर नाहीये. परंतु सुहास पाटील काबिलियत आहे तुमच्याकडे. डोकं शांत ठेवून गोलंदाजी करावी लागेल. ऑफ स्टंपच्या बाहेर काय सुंदर गोलंदाजी. गती सोबत अचूक टप्पा.
हे समीकरण गोलंदाजाने ठेवलं पाहिजे. आतापर्यंत पायावरती गोलंदाजी होत होती, त्यामुळे अगदी सहज चेंडू बाहेर फेकला जात होता. ह्यावेळेला चेंडू पाहिला ऑफ स्टंपच्या बाहेर, सुपर्ब असा चेंडू. परंतु झेल हवेमध्ये आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक. काय घडलंय? बॅकफुटला जाऊन चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र झेल पकडलाय, तो म्हणजे रुपेशने पकडलाय झेल. संपलाय सचिन भगत यांचा खेळ. सगळे टॉस विन हे इनिंग ब्रेक मध्ये झालेत. नावेखाडी संघाचा संघनायक इथे येऊन स्थानापन्न झालेला आहे. शिवाजीनगर संघ, तुम्हाला शेवटचा कॉल असेल आयोजकांच्या माध्यमातून. मला सूचना आलेली आहे, आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. समीर भगत नवीन फलंदाज. 13 चेंडू 37 धावांची गरज. फटका आलाय आणि दूर पाठवलाय सुद्धा. हा आलाय सुंदरसा एक मोठा धडाकेबाज षटकार. बारा आणण्याची, परंतु आता इथं 12 धावा आणि 31 धावांची गरज. 12 चेंडू आणि 31 धावांची गरज. आतापर्यंत धावा बनल्या त्या म्हणजेच खऱ्या अर्थाने 37. पहिल्या षटकामध्ये 5, दुसऱ्या षटकामध्ये 13, तिसऱ्या षटकामध्ये 19. धावसंख्येचा कळस हा वाढता जरूर चाललाय. डोकेदुखी एवढी आहे की विकेट थांबत नाहीयेत. सचिन शेठ भगत काही धावा जमवल्या, 22 धावा आपल्या संघासाठी जमवल्या, परंतु मैदानावरती थांबणं गरजेचं होतं. परंतु बॅकफुटला जाऊन चांगला फटका पाहायला मिळाला होता. ज्ञानेश्वर संदेशसाठी हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर ब्लॉक केला होता संदेशला पूर्णपणे. चेंडू आणि चेंडू फळीचं काही मेतकूट जमताना पाहायला मिळालं नाहीये. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. 11 चेंडू 31 धावा. जर मोठे फटकेबाजी पाहायला मिळाल तर धावसंख्या बनू शकतात. पुन्हा एकदा त्याच धाटणीचा चेंडू. त्यावेळेला मात्र चांगला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षण अतिशय जबरदस्त, सुपर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही आहे, कारण समीरच्या चेंडमेरकडून अजूनही अपेक्षा असेल संघ सहकाऱ्यांना. ज्ञानेश्वर आतापर्यंत अतिशय सुमार गोलंदाजी. पहिल्या 2 चेंडूंवरती अवघी 1 धाव खर्ची केली गेली. 10 चेंडू आणि 30 धावांची गरज. इथून मोठे फटकेबाजी जर नाही झाली तर मात्र व्हाळ संघ मॅच मध्ये आपला पाय पूर्णपणे रोवून राहील. फुलटॉस चेंडू होता, हलक्या हाताने खेळलाय. लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरा धावेचा प्रयत्न ओव्हर थ्रो झाली आणि निश्चितच 2 धावाही पूर्ण केल्या जातात. दुहेरी आली तरी खूप महत्वाचं आहे. धावसंख्या येणं खूप महत्वाचे आहे. आता सद्यस्थितीला पाहिलं तर व्हाळ संघ ड्रायव्हिंग सीट वरती आहे या मॅचच्या. थोडासा व्हाळ संघाच्या बाजूने मॅच आहे, परंतु 2 मोठे फटके मॅच अजूनही बनू शकते. समीर भगतकडे आहे संधी आणि ताकद सुद्धा आहे, परंतु गोलंदाजी पहा जबरदस्त टप्प्यावरती. दिशाही सुंदर, परंतु त्याहून सुंदर गुड क्रिकेटिंग क्लासिकल कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. हाल चौकार. प्रत्येक येणारा डिक्लेअर्ड फटका तुम्हाला मॅचच्या जवळ घेऊन जाईल. त्यामुळे समीर भगतकडे आता मात्र आशा आणि नजरा लागल्या असतील शेलघर संघाच्या. परंतु ज्ञानेश्वर, आपण आतापर्यंत 7 धावा पहिल्या 4 चेंडूंवरती खर्च केलेत. शेवटचे 2 चेंडू महत्त्वाचे असतील. अजूनही 8 चेंडू 24 धावांची गरज. शेलघर आणि वहाल अशी ही रंगलेली लढत. शिवाजीनगर संघ सातत्याने तुम्हाला कॉल केला जातोय. आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यावं. नावेकाडी संघाचा संघनायक इथं उपस्थित आहे. 8 मध्ये 24. चांगला फटका आहे, समोर क्षेत्ररक्षक, परंतु काय घडलंय? झेल मात्र दान झालाय. 1 धाव मात्र जरूर मिळेल. एकेरीने मात्र काही इथं वहाल संघाला जास्त नुकसान होणार नाहीये.
आता संदेश मात्रेसाठी काय महत्वाचा आहे, किमान चौकार किंवा षटकार तुम्हाला मारावाच लागेल जर मॅच मध्ये थांबायचं असेल तर. फटका चांगला उचललाय, गॅप शॉट सिलेक्शन आहे, चेंडू थांबेल की नाहीये हा प्रश्न, आणि त्या प्रश्नाला उत्तर मात्र संदेशने दिलंय. हा आलाय जबरदस्त चौकार. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय त्या म्हणजेच 49. या षटकामध्ये आल्या 12, शेवटचे 6 चेंडू, 19 धावांची गरज. कोण असेल गोलंदाज, कोणाकडे जी ताकद असेल थांबवण्याची, की समीर भगत ज्या पद्धतीने खेळतोय अगदी त्याच पद्धतीने ह्या धावा बनवल्या जातील का. खऱ्या अर्थाने पाहिलं तर शेवटच्या षटकामध्ये सचिन भगत यांच्या 18 धावा गेल्या होत्या. अगदी त्याच धावा तुम्हाला इथे वसूल करायच्या आहेत, कारण तुमच्याही धावसंख्या अगदीच तेवढ्याच होत्या आणि 49 होत्या. त्या म्हणजेच व्हाळ संघाच्या, शेलगर संघाच्याही 49च आहेत. म्हणजे मॅच अजूनही अगदी समतोल आहे. मॅच समतोल जरी असली तरीही शेवटचे 6 चेंडू सांगून जातील काय घडेल. शिवाजीनगर संघ नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यावं. शेवटचा कॉल आहे, चला लवकर घ्या. व्हाळ संघ टीम मीटिंग नको आहे. समीर शेठ पाटील मी पहिल्यांदा पाहतोय गोलंदाजीच्या बोल्यावरती, परंतु गोलंदाज जबरदस्त आहे. 40+ मध्ये बऱ्याच उशिरानंतर पाहिलंय. खरं तर लक्ष नव्हतं, आमचे स्नेही आहेत, परमित्र आहेत, परंतु राजकारणाच्या पटलावरती मोठं नाव आहे समीर शेठ पाटील. आता ह्या 6 मध्ये 19 धावा थांबवून दाखवतील काय. समोर आहे समीर भगत आणि समोर आहेत समीर पाटील. दोन्हीही कुंभ राशीची माणसं आहेत, दोन्ही समीर आहेत आणि एका बाजूला नॉन स्ट्रायकिंगला संदेश, तीनही कुंभ राशीची माणसं. हवेमध्ये आहे आणि चेंडू मात्र अगदीच स्क्वेअर लेग बाउंड्री चिरत चाललाय. हा आलाय लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. आदरणीय समीर शेठ पाटील यांच्या हातामध्ये चेंडू जरूर दिला होता. पहिल्या चेंडूवरती आरआर ट्रॉफीचे जबरदस्त असे आयोजक सुखबुल द्यावी घ्यावी. समीर पाटील पहिल्या चेंडूवर त्याला षटकार. यावेळेला मात्र चांगला चेंडू आहे. निश्चितच बॅटच्या आतल्या कडला मात्र चेंडू लागल्यानंतर दुसरा धावाचा प्रयत्न आहे. सुशील यांच्याकडे चेंडू, काय सुंदर फेकी, चांगलं कलेक्शन. इथं मात्र समीरला परतावं लागेल. फलंदाज बाद. कडे झुकते तर पुन्हा एकदा समीर पाटील सांगतात हम भी किसी से कम नहीं है. यावेळेला मात्र खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने थ्रो केला गेला होता त्या क्षेत्ररक्षकांचंही कौतुक करावं लागेल आणि यष्टीरक्षकांनी ज्या पद्धतीने थ्रो कलेक्ट केला सुशील यांचंही कौतुक करावं लागेल. जो समीर भगत आपल्या संघासाठी 20 धावांची एक बहुमोल कामगिरी देऊन गेला तो मात्र मॅच संपू शकला नाही. परंतु नाहवा नाईटची अशोक भगतची खेळी, अशोक भगत यांना पुन्हा एकदा आठवावं लागेल, कारण आता 4 चेंडू 12 धावांची गरज. नाव्हे नाईटला अशोक भगत षटकार चौकार खेचला होता, ती पुनरावृत्ती पाहायला मिळेल का. 4 चेंडू 12 धावांची गरज. घरच्या मैदानावरती खेळताना शेलगर संघ आतापर्यंत पाहिले तर 5 गडी बाद झालेत. 7व्या आणि 6व्या क्रमांकाचा खेळाडू आपण पाहतोय
आणि समोर गोलंदाजीच्या बोल्यावरती आपण पाहतोय ते म्हणजेच समीर शेठ पाटील. पहिल्या 2 चेंडूंवरती 7 धावा खर्च केल्या गेल्यात, नंतरच्या 4 मध्ये 12 थांबवायच्या आहेत. स्लॉट मध्ये होता खऱ्या अर्थाने अशोका, तुम्हाला हा चेंडू पुन्हा मिळणार नाहीये, परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं की चेंडू कुठं फेकलाय हे महत्वाचं नाहीये, महत्वाच्या क्षणी चेंडू निर्धाव करून दाखवलाय. हे गोलंदाजाचं कौशल्य असतं, हे समीर शेठ पाटील यांनी करून दाखवलंय. 3 मध्ये 12. आता कंपल्सरी डिक्लेअर्ड फटके, किमान 3 चौकार, किमान 2 षटकार. समोर आहे अशोक भगत, समोर असतील समीर पाटील. व्यूहरचना आखली जाते. निश्चितच शेवटचं षटक ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू. काय घडलंय, संधी होती का धावसंख्या बनवण्याची आणि संधीही गमावली. तेलही गेलंय, तूपही गेलंय, हाती राहिलं ते म्हणजे दुपाटणं. परंतु अजूनही काही मॅचचा रिझल्ट लागलेला नाहीये. परंतु वहाल संघ ज्या पद्धतीने देहबोली दिसते, वहाल संघाला आता मात्र थोडंसं विजयाची मात्र चुणूक लागून गेली की काय. 2 चेंडू आणि 12 धावांची गरज. भगत 2-12. प्रत्येक चेंडूवरती षटकार मारावा लागेल. 2 मध्ये 12. मॅचला मात्र रोमांचक स्थितीतून सेफ स्थितीमध्ये समीर शेठ पाटील यांनी आणलाय. 2 मध्ये 12. एक महत्वाचा चेंडू वहाल संघासाठी. फटका हवेमध्ये आहे. झेलखाली क्षेत्ररक्षक सुहास पाटील आहेत. कोणत्याही प्रकारची गडबड नाहीये. थोडीशी आशा निर्माण झाली होती, त्यालाही निराशेमध्ये तब्दील केलं. फलंदाज मात्र बाद झालाय. तर मात्र निश्चितच वहाल संघ विजयाकडे मात्र शिक्कामोर्तब करायला तयार असतील. आणि बरोबर समीरजी पाटील यांनी बघा क्षेत्ररक्षण त्या अनुषंगाने लावलंय. चुकून जरी वाईटचा चौकार पण जाऊ नये अशा पद्धतीने मात्र प्रयत्न केले जातात. जबरदस्त ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू. खेळ आवडला असेल तर मात्र टाळ्या देऊया वहाल संघासाठी. विजयश्री संपादन केलाय. शेलगर संघ काही हरकत नाही, अगदी थोड्याशा फरकाने मात्र हरलात. काही विकेट जर तुम्ही थांबवू शकला असता तर मॅच जरूर हातामध्ये होती, परंतु खेळ आहे, क्रिकेट आहे, कधी आपला असतो कधी दुसऱ्याचा असतो, परंतु खेळ तुम्ही शेवटपर्यंत शेलगर संघाला विनंती असेल, वहाल संघाला विनंती असेल, आपण शेक हँड्स करायचे आहेत. चला शिवाजीनगर संघ विनंती असेल नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. बरेच कॉल दिल्यानंतर शिवाजीनगर संघ शेवटी आलेले आहे आणि नाणेफेकीचा कॉल केला जाईल शिवाजीनगर आणि नावेखाडी. आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब